गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे ठीक असतील. सो आज मी आली आहे ऑफिसला. माझे काही कामं आहेत ते मी कंप्लीट करून जाणार आहे नंतर वाशीला मी चालली आहे हेअर ट्रीटमेंटसाठी. सो माझे हेअर थोडे तुम्ही बघाल तर थोडे डॅमेज झालेले. सो त्यासाठी प्रोटीन ट्रीटमेंट या फिर काही असेल तिथे मी विचारून तुम्हालाही नक्की सांगेन की मी काय ट्रीटमेंट करते हेअरवरती. बाय. गाईज, जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी वाशीला चालली आहे हेअरसाठी, पण वाशीला न जाता वाशीचा प्लॅन कॅन्सल करून मी आता आली आहे खारघरला. सो माझ्यासोबत माझ्या काही फ्रेंड्स पण आहेत. सो मी खारघरला आली आहे या ठिकाणी. सो हे पार्लर आहे आणि यामध्ये मी चालली आहे. So इथे मी आली आहे. सो माझे फ्रेंड्स पण इथे डिस्कशन करत आहेत की कसं करायचं आहे, काय करायचं आहे. सो मीही माझं चेक करेन की कसं करते आहे. स्टे ट्यून. सो इथे मी आली आहे कलर करायला, पण माझे फ्रेंड्स पण आहेत सोबत. सो सध्या त्यांचा कलर होतोय. सो तोपर्यंत बाहेर इथे शॉपिंगसाठी खूप सारं मार्केट आहे मोठं. सो आम्ही इथे करतो शॉपिंग. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे खूप सारं असं छान छान शॉपिंगसाठी आहे. सो आम्ही जस्ट बाहेर तिचा कलर होईपर्यंत आम्ही म्हटलं बाहेर बघावं. इथे खूप असे छान-छान असे वेगवेगळे कपडे होते. सो तिचा कलर होईपर्यंत आम्ही असंच टाईमपास केला. जस्ट शॉपमध्ये आम्ही बघत होतो. काही घेतलं नाही बिकॉज ऑलरेडी आमची शॉपिंग झालेली. सो आम्ही जस्ट चेक केले, पण ॲक्चुअली घेण्यासारखं खूप काही-काही छान-छान असे कपडे होते. सो शॉपिंग करता-करता मी आली मध्ये तिथे चेक करायला, की हिचं झालंय का नाही. कारण की हिचं झाल्यावरती लगेच माझं आहे. पण हिचं अजून तुम्ही बघाल तर अजूनही चालू आहे. सो स्टे ट्यून्ड. आम्हाला लागलेली भूक म्हणून तिचा कलर चालू होता, म्हणून तोपर्यंत आम्ही बाहेर आलो. बाहेर बघितलं तर खूप सारे शॉप होते खाण्याचे. सो आम्ही विचार केला की थंड काही खाऊया, म्हणून आम्ही तिघींनी पण 3 वेगवेगळे प्रकारचे म्हणजे हे ऑर्डर केले. तिथे ॲक्च्युली हे न्यू शॉप होतं आणि ते खूप मी जे ऑर्डर केलेलं ते ब्राउनी लोडेड होतं हे वाला. सो मी ब्राउनी लोडेड घेऊन तिथे खाल्लं आणि ॲक्च्युली खरंच गाईज ते खूप म्हणजे खूप टेस्टी होतं. कोणीही जर खारघरला जाल तर इथे ट्राय करा नक्कीच, कारण की ते खूप टेस्टी होतं. सो हे सगळं खाऊन पुन्हा आम्ही गेलो पार्लरमध्ये. स्टार्ट केलं हेअर वॉशपासून. फर्स्ट ऑफ ऑल पूर्ण हेअर वॉश करून घेतला माझा पूर्ण. ॲक्च्युली मी खूप दिवसापासून विचार करत होती की मी हेअर कलर करेन की पण मला भीती वाटत होती केसांची की हेअर कलरमुळे काही डॅमेज होतील. पण ठीक आहे, ह्यावेळी मी डेअरिंग केलं आणि फायनली हेअर कलर केला आहे. सो लेट्स सी हा हेअर कलर कसा दिसतोय माझ्यावरती. आणि हां, यानंतर मी अजून 2 ते 3 दिवसांनी पुन्हा एक प्रोटीन ट्रीटमेंट घ्यावी लागेल बिकॉज ऑफ हेअर कलर, कारण की डॅमेज होतील केस. त्यामुळे मी पुन्हा अजून एक प्रोटीन ट्रीटमेंट घेणार आहे. अशा पद्धतीने माझा हेअर कलर चालू होता आणि तिथे हेअर कलर चालू असताना त्यांनी विचारलं की तुम्ही शूटिंग कशासाठी. मेनली माझा ब्लॉग आहे त्यासाठी. सो त्यांनी त्यांच्या तिथे स्क्रीनमध्ये माझा ब्लॉगही प्ले केला. त्यांनी सगळ्यांनी मला सबस्क्राईब पण केलं. सो अशा पद्धतीने हळूहळू ट्रीटमेंट. आणि ॲक्च्युली त्या ट्रीटमेंटसाठी भरपूर म्हणजे भरपूर वेळ झाला. आम्ही दुपारी आलेलो. आम्हाला जवळजवळ रात्री 9 वाजले. सो ही हेअर कलर दोघींचे होते, त्यामुळे एकानंतर एकाचे झाले, त्यामुळे आम्हाला बराच वेळ लागला. अँड दिस इज माय न्यू लुक, माय न्यू हेअर. So finally I'm back at home and this is my new hair look. सो मला कमेंट करून सांगा गाईज हा लुक कसा वाटतो आहे. अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू सो मच.